विदर्भ झालाच पाहिजे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचा विजय असो. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. जय विदर्भ, जय जय विदर्भ. जय विदर्भ. विदर्भातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे. विदर्भातील बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विषयाला घेऊन निवेदन देण्यात आलं आहे. काय विषयाला घेऊन निवेदन जाणून घेऊया. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळले, काय सांगणार, काय विषयाला घेऊन आज इथे आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर जागा निघण्यात आहे आणि त्याच करता विदर्भ राज्य आंदोलन समितीचा एक डेप्युटेशन माननीय कलेक्टर, माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्ह्याचे जे सीओ आहेत त्या सगळ्यांना आम्ही भेटलो आणि त्यात आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत नखातेजी, शहराचे अध्यक्ष नरेश निमलेजी, गिरीश तितारमारेजी, तारेश दुरुक्कर, मी स्वतः मुकेश मासूरकर, आम्ही सगळे त्यांना एक विनंती अशी केली आहे की ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या सर्व जागा विदर्भातल्या तरुणांना देण्यात यावं. कारण विदर्भाचा आजपर्यंत जे बॅकलॉग आहे तो मोठ्या प्रमाणात लागलेला आणि 2,47,000 नोकऱ्या आमच्या आजपर्यंत पळवल्या आहे. पण ते तर आता देऊ नाही शकत, परंतु ज्या कंत्राटदार पद्धतीने ज्या जागा निघाल्या आहेत त्या सर्व जागा आम्हाला मिळाव्या व इव्हन ज्या कंत्राटदार जो नेमणार आहे तो कंत्राटदार सुद्धा आमचा असला पाहिजे. कारण बाहेरचा तुम्ही कंत्राटदार नेमाल तर मग बाहेरचे लोक त्याच्या माध्यमातून नेमण्यात येईल, म्हणून तो मोठा धोका दिसते. आणि दुसरं तर ही सर्व पद्धत जी आहे मुंबईच्या मंत्रालयापासून हलवण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीत मंत्रालय जो सांगेल त्या प्रकारे मग तो कंत्राटदार काम करेल. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना, विभागीय आयुक्तांना सगळ्यांना विनंती करायला आलो तर ह्या सगळ्या जागा जोही जागा निघून राहिल्या त्या सगळ्या जागा आमच्या मुलांना घेण्यात यावं. इथे वैद्यकीय तज्ञ त्यांची भरती होणार आहे, जे परिचारिका आहे त्यांची भरती होणार आहे, सगळ्या प्रकारच्या भरत्या इथे होणार आहे आणि त्या सगळ्या आमच्या मुलांना मिळाल्या पाहिजे. एकच आमची मागणी आहे, 100% नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. 100% नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याकरिता निवेदन देण्यात आलं आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय झाली, काय सांगणार साहेब? आपण निवेदन देण्यात आलेलं आहे आणि याकरिता विदर्भातील लोकांना मोठ्या प्रमाणे रोजगार मिळाला पाहिजे याकरिता आपण सुद्धा इथे निवेदन देण्यासाठी काय सांगणार? आता जे कंत्राटी पद्धतीवर आरोग्य विभागात, जिल्हा परिषद आरोग्य विभागात भरती होणार आहे त्या जिल्हा परिषद आरोग्य विभागात संपूर्ण जेवढ्याही परिचारिकापासून तर वैद्यकीय अधिकारीपासून तर पॅथॉलॉजिस्ट, औषध निर्माता, डिफॉर्म वाले, टेक्निशियन लोक हे सर्व आपल्याच विदर्भाचे राहिले पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरही विदर्भाचाच असला पाहिजे. त्यासाठी म्हणून विदर्भ आंदोलन समिती आमची पूर्ण पाठीशी त्यांना म्हणजे सर्व समोर मेहनत करणार आहे आणि जर हे नाही झालं तर विदर्भवादी सर्व मिळून एक मोठं आंदोलन या सरकार विरुद्ध पुकारेल. काय सांगणार भाऊ, आज इथे जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्यात काय सांगणार? एक तर विदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणात बेरोजगार फिरत आहे, त्यांना रोजगार नाही आहे. कुठल्याही कंपन्या असो किंवा सरकारी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना स्थान मिळत नाही आहे. आणि आता कंत्राटी पद्धतीने ज्या जागा निघालेल्या आहे तर त्यामध्ये आमची विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आम्ही एकच मागणी करून राहिलो की ठेकेदार सुद्धा इथलाच असला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाच इथे रोजगार मिळाला पाहिजे. कारण की इथे ग्रामीण मधनं, शहरामधनं सगळे पुण्या मुंबईकडे पलायन करून राहिले कारण की त्यांना इथे रोजगार नाहीये आणि त्यामुळे तिथे नागपूर आपल्या विदर्भामध्ये जवळपास 2300 गाव असे ओसाड पडलेले आहे कारण की रोजगार त्यांना हाताला कामच नाहीये. आणि शहरात पण तीच अवस्था आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये आता बेरोजगार सुद्धा शेतकऱ्याच्या मागोमाग आत्महत्या करून राहिला. हा एक ज्वलंत प्रश्न आहे बेरोजगारीचा. त्यामुळे जे कंत्राटी पद्धतीने ते रोजगार उपलब्ध करून देतात सरकार, महाराष्ट्र सरकार, तर ठेकेदार सुद्धा इथलाच असला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाच इथे रोजगार मिळाला पाहिजे, हेच आमची मागणी आहे. काय सांगणार साहेब, आज आपण इथे विदर्भाच्या युवकांसाठी इथे निवेदन देण्यात आलं आहे, काय सांगणार? आज आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारा कलेक्टर ऑफिस येथे युवकांना रोजगाराकरता एक कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे. कारण की हे जो आता युवक जे आहे संपूर्ण विदर्भातील युवक हे पलायन होत आहे
विदर्भ झालाच पाहिजे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचा विजय असो. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विजय असो. जय विदर्भ जय जय विदर्भ. जय विदर्भ विदर्भातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे. विदर्भातील बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे.